सच्चिदानंद करुणाघन पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर साष्टांग नमन करून तुम्हा श्रोते मंडळीबद्दल सद्भाव व्यक्त करून प्रस्तुत चालू असणारा विषय श्री शिव महापुराण। आजचा चतुर्थ दिवस उगवलेला आहे माऊली। परमेश्वराच्या कृपेने अत्यंत निर्विघ्नपणे ही सेवा पार पडत आहे। सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम वेळच्या वेळी होत आहेत। कार्यकर्ते त्याकडे लक्षही देत आहेत। श्री शिव महापुराण समिती वाशिम यांच्या सुविचारातून हा विचार निष्पन्न झालेला आहे। त्यामध्ये ज्यांच्या बुद्धीमध्ये परमात्म्याने आपलं वैभव दाखवलं ते ॲडव्होकेट अमरसिंह ठाकूर, अमरसिंह देवीसिंह ठाकूर, विजयराव रमेशराव गोलाईत, संदीपराव महल्ले भाऊ, सुखदेव दादा राजगुरू आणि श्री गजानन जितकर सर, डॉक्टर सावळे सर, राजू भाऊ जितकर, ज्यांनी हे सुंदर स्टेज आपल्याला तयार करून दिलेला आहे, असे राजू भाऊ जितकर आणि संतोष भाऊ मार्कंडे, सदाशिव जाधव काका, पद्माकर बाळूभाऊ लोणसुने आणि मधुकर भाऊ लोणसुने, बबन भाऊ जितकर आणि संतोष भाऊ जितकर, समाधान भाऊ जितकर, टिटवे सर, सोनटक्के सर, गजानन भाऊ ढवळे, शेवाळे, शेवाळे आणि या सर्वांच्या सुबुद्धीतून हा विचार निष्पन्न झालेला आहे। तर आज आपण चौथ्या दिवसाच्या कथेकडे आलेलो आहोत माऊली। काल आपण जे 5वं ज्योतिर्लिंग म्हणून पाहिलं ते 5वं ज्योतिर्लिंग नसून थोडी इथे चूक झालेली आहे। म्हणजे ती आई आल्या का रामकृष्ण हरी, आणि त्या आईलाच मी का बोलले माहिती आहे, या आईच्या संकल्पातून हा कार्यक्रम निर्माण झालेला आहे। आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे संदीप दादा, माझे विजय दादा आणि अमरसिंह हे दादा सर्वांनी या कार्यक्रमाचा जो उपक्रम राबवलेला आहे फक्त आईच्यामुळे, आईची इच्छा पूर्ण करावी म्हणून। आणि खरंच सुपुत्र तेच असतात की ज्यांनी आपल्या आईनं जी इच्छा व्यक्त केली ती इच्छा पूर्ण करावी, त्याला सुपुत्र म्हणतात। त्यांच्या सुपत्नी सुद्धा सर्वजणी तिघी जणी या ठिकाणी सहाय्य करत असतात। वैशुवहिनी, साक्षी वहिनी आणि कल्पना वहिनी ह्या तिन्ही या ठिकाणी साक्ष याला कार्यक्रमाला सहभाग घेऊन या ठिकाणी कार्यक्रम करत आहेत। हरिओम। तर आपलं जे कालचं जे 5वं ज्योतिर्लिंग म्हणून आपण केदार लिंग पाहिलं, तर ते थोडं प्रेसची चूक झाल्यामुळं माझंही वाचण्यात काही कमी जास्त झालं असेल कदाचित, त्याच्यामुळे आपण आता 5वं ज्योतिर्लिंग ते नसून ते थोडा विषय बाजूला ठेवूया। नंतर जेव्हा त्याचा विषय येईल तेव्हा तेही सांगण्यात येईल। आता आपलं 5वं ज्योतिर्लिंग आपण वैजनाथ परळी, जे महाराष्ट्राला लाभलेलं ज्योतिर्लिंग आहे, त्या लिंगाकडे परत वळण्याचा प्रयत्न करूया। वैजनाथ परळी एक असं शहर आहे की ज्या ठिकाणी पुरातन असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे।
मग त्या ठिकाणी परळी वैजनाथ आपण त्या देवाला असं म्हणत असतो. त्या देवाच्या लिंगामध्ये जे ज्योतिर्लिंग आहे वैजनाथ परळीचं, त्याच्यामध्ये जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा दोन रत्न जे समुद्र मंथनातून निघलेले आहेत ते देव लोकांनी त्यामध्ये गुप्त रूपाने ठेवले. का ठेवले? तर ते जर दैत्याच्या हाती लागले असते तर मग दैत्याला जेवायचंही काम नव्हतं, काम करायचंही काम नव्हतं. म्हणून ते लिंग गुप्त रूपात ठेवण्यात आले. जेव्हा दैत्याला या गोष्टीचा पत्ता लागला त्यावेळेला दैत्यांनी ते लिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. लिंगात आपलं लिंग फोडून रत्न पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला दैत्याने जर त्या लिंगाला हात लावला तर त्यातून अग्नीच्या ज्वाळा येऊ लागल्या आणि देवांनी जर हात लावला तर दुधाची धार त्यामधून येत होती. पण लिंग कोणालाच तोडता आलं नाही. दैत्याला ते लिंग तोडता आलं नाही, पण तेही लिंग उद्ध्वस्त करण्याचा परकीय आक्रमणांनी प्रयत्न केलाच होता औरंगजेबासारख्यांनी. तरी सुद्धा त्याही लिंगाचं रक्षण अहिल्याबाई होळकर यांनीच केलेलं आहे आणि पुनर्स्थापना केलेलीच आहे. असं ते ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी एकच कथा नाही माऊली. त्या जे ज्योतिर्लिंग आहे वैजनाथ परळीला त्या ठिकाणी एक भक्त राहत होते, वैजनाथाचे निस्सीम भक्त. म्हणजे निस्सीम भक्त वैजनाथाचे होते. त्यांचं नाव होतं जगमित्र नागा, असं त्यांचं शुभ नाव होतं. जगमित्र नागा गावामध्ये राहत असताना सर्वांशी प्रेमाचे संबंध करत होता. पण त्या गावाच्या पोलीस स्टेशन मध्ये एक हवालदार बदली करून आला. हवालदार बदली करून आला आणि तिथे त्याची बदली झाली. त्यांनी पाहिलं हा जो पुजारी आहे मंदिराचा, तो पुजारी सर्वांशी गोड गोड बोलून यांना काहीतरी द्या म्हणून मागत असतो. सर्वांनी मिळून याला 4 एकर जमीन दिलेली आहे आणि मंदिराचा पुजारी आहे म्हणून हा 4 एकर जमीन गपकावण्याच्या मागे आहे. म्हणून कायद्याच्या हिशोबात हे बसत नाही. म्हणून त्या हवालदारांनी त्याच्यावरती केस केली आणि सांगितलं बाबा तू सावध हो, ज्याची जमीन त्याला वापस दे. तू जर ही जमीन घेतली तर तुझी बरी सोय होणार नाही. त्यावेळेला जगमित्र नागा म्हटला मी ही जमीन कोणाला मागितली नाही, गावकऱ्यांनी मला स्वखुशीने ही जमीन दिलेली आहे. जर तुम्हाला वापस घ्यायची असेल वापस घेऊ शकता, मला काही नको आहे. मी जे माझ्या पोटाला लागते, माझा परिवार जेवढा आहे मी तेवढं खातो आणि बाकीचं मी मंदिराला लावतो. पण तरी सुद्धा हवालदार अविश्वासी असल्यामुळे त्याला काही गोष्ट पटली नाही. त्याने त्याच्याशी कांड्या करणं चालू केलं. त्याला काहीतरी बोलायचं, काहीतरी उलगुलं बोलायचं. आता तो कधीच बोलायचाच नाही, कारण त्याचं नावच जगमित्र आहे. जगाचा जो मित्र आहे तो जगमित्र आहे. मग एक दिवस हवालदार चौकीतून बाहेर जात असताना त्याला सहज सांगितलं ए जग्या. तो म्हटला काय साहेब बोला, काय म्हणताय? त्याने सांगितलं बघ तू जगमित्र आहे ना, माझ्या इथं माझी या गावात बदली झालेली आहे आणि माझी मुलगी लग्नाला आलेली आहे. माझ्या मुलीचं लग्न ठरलं सुद्धा, पण माझ्या मुलीच्या लग्नाला आम्ही हळदीच्या दिवशी हळद लावायच्या आधी वाघाची पूजा करत असतो. तर तो वाघ मला तू आणून देशील, कारण की तू जगमित्र असं नाव घेऊन मिरवतो ना, तर वाघाचाही तू मित्र झाला. मग तू वाघ मला आणून दे, असं जगमित्राला हवालदार बोलले. त्यावेळेला जगमित्रांनी विचार केला मी तर काही याचा काहीच उलगुलं कधीच बोलत नाही. हा काय माझ्या मागे लागलेला आहे आणि मी कुठून वाघ आणू? आणि वाघ आणायला मी जर जाऊ तर वाघ मला जिवंत ठेवेल का? वाघ मारे नाव असतात काही काही, पण त्यांना काय वाघ मारलेले नसतात. म्हणून आता मी कसं करू, काय करू, त्याला काही कळत नव्हतं. एक दिवस वैजनाथाच्या मंदिरामध्ये तो बसलेला असताना वैजनाथांनी सांगितलं जा जंगलामध्ये जा, असं चिंतेत जगायचं नाही, चिंतनात जगायचं. चिंतनात चिंतन करायचं, चिंता नाही करायची. मग जा जंगलामध्ये जा, मी वाघ बनून येईल आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. त्याची इच्छा तू पूर्ण कर सांगितलं.
जगमित्र जंगलामध्ये गेला. गळ्यात उपरणं होतच. की उपरणं वाघ आला, पंचालन वाघ, खरोखरचा वाघ आला. तो वैजनाथच वाघ होऊन आला आणि त्याला सांगितलं, टाक माझ्या गळ्यात उपरणं आणि बांध मला. त्याने उपरणं टाकलं आणि भगवंताचं दर्शन घेऊन त्याला बांधलं. कारण भाव बळे आकळे येरवी कर्तळी आवळे. माऊली म्हणतायत फक्त भावाच्या बळाने देव आकळू शकतो. त्याला सांगितलं चल घेऊन गावामध्ये. गावामध्ये जेव्हा घेऊन येत होते जगमित्र वाघाला, त्यावेळेला जगमित्राला देव बोलला, जगमित्रा, ज्या हवालदारांनी आपल्याला मला आणायचं सांगितलं वाघाला, तर मग त्या हवालदाराला जरा आरुळी देऊ का रे? आरुळी? ते म्हटलं देवा नको, जास्त काही त्रास देऊ नका त्याला, मला पटत नाही जास्त त्रास देणं. त्यावेळेला देव म्हटला एकच आरुळी देतो. आणि देवानं हाव केलं, अशी डरकाळी फोडली. तसे सर्व लोकांनी आपापले दरवाजे लावून घेतले आणि हा जो हवालदार होता त्याच्या खोलीत जाऊन त्याच्या पत्नीला चिटकला आणि सांगितलं, हे जगदंबे महामाये, मला वाटते मी जगमित्राला वाघ आणायचा सांगितला होता, नक्की तो वाघ घेऊन आला, आता तूच मला वाचव. ती म्हणली, तू? मी कशाला तुम्हाला वाचवू? मी नाही वाचवणार. तुम्हाला असा आगाऊपणा करायचा कोणी सांगितला होता? काम नाही, काही उठून जात रवी, काही काम नाही, धंदा नाही, उगीच उगीच खेटा घेतला हरिभक्ताशी, कशाला घेतला, काय कारण आहे? त्यावेळेला तो म्हटला, आता जे झालं ते झालं, वाटल्यास मी तुझ्या पाया पडतो, पण मला वाचव. अंधारात काय हरकत नाही पाया पडायला. मी ती म्हणली, पाया नाही, तुम्ही आता आरती जरी ओवाळली तरी मी तुम्हाला वाचवला नाही. त्याला घरातून निघा, लेकरं आहेत माझे घरात, वाघ जर घरात आला तर सर्वांना खाऊन टाकेल, म्हणून तुम्ही इथून लवकर निघा. तुझी लोटत होती, तो घरात जाऊन तिला धरत होता, चिटकत होता. त्यावेळेला ती म्हटली, तुम्ही आता घराच्या बाहेर जाताय का आम्ही जाऊ सांगा. तो तिचे पाय धरायला लागला आणि तो म्हटला, बिचारे मी तुझी आरती करतो ग. जय देव जय देव जय माझी बायको, जे तू सांगशील ते आम्ही ऐकू. जय देव जय देव. आजपासून तू जे सांगशील ते ऐकायला तयार आहे, फक्त एवढ्या संकटातून वाचव. त्यावेळेला वाघ नेमका त्याच्या दारी येऊन उभा राहिला आणि आवाज दिला जगमित्र नागांनी, अरे बाबा चल ये हवालदार, कर पूजा. तुझ्या मुलीजवळ हळदी आहे, तुझ्या मुलीची हळदीची रसम आहे, मग हल्दी आहे तर मग तू एक काम कर, पूजा कर. तिची पूजा करून, त्या वाघाची पूजा करून मला नेऊन सोडू दे वापस त्याला. तो म्हटला, पूजा करतो, पण इकडे इजार ओल्ली झाली, पूजा करू तर कशी करू, पण काय करू? ते काय भिंतीवरचं चित्र आहे का त्याची पूजा करायला? खरोखरचा वाघ आहे, त्याची पूजा मी कशी करू? मग आता काय करावं? घबराट सुटली, पूर्ण घर खलखल हालत होतं. देवाने परत एक डरकाळी फोडली, त्याची मजा केली, त्याची पूर्ण विजार दोन्ही कामं एकत्रच झाले आणि मग तो हालायला लागला. त्यावेळेला त्याची बायकोच समोर आली आणि सांगितलं, माफ करा माऊली, माझ्या पतीचा गुन्हा झालेला आहे. कारण साधू संतांच्या वाटेला असं जाऊ नये. कोणी काही करत असेल, कोणी देवाच्या नावावरती कोणी काही लुटमाट करत असेल तरी आपण त्याच्या वाटी जायचं नाही. तो देव पाहिजे, तो पाहतच आहे, तो कुठंच नाही असं नाहीये. आता आमचा गुन्हा झाला, सोडा आम्हाला. आणि त्यावेळेला जगमित्र नागा म्हटले, एकदा हळदी कुंकाचं ताट द्या, एकदा पूजा करूया आणि नंतर मी याला नेऊन सोडतो. पूजा केली आणि परमात्म्याला जंगलात नेऊन सोडलं. त्यावेळेला विराट रूप परमात्म्याने दाखवलं, व्याघ्रांबर, हातामध्ये त्रिशूळ, डमरू, रुद्राक्षाच्या हजारो माळा, शिखा बांधलेली, त्यामधून गंगा वाहत आहे आणि भस्म उटी रुंड माळा, 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 हाती जोडा
दाखवत आहे आणि धन्य झाला भक्त. देवाचं दर्शन करून सांगितलं, देवा त्याला काही वाईट होऊ देऊ नका, त्याचा दुर्बुद्धी घाला, दुर्बुद्धी. जे खळांची व्यंकटी सांडतील, जे खळांची व्यंकटी सांडतील ते चांगलेच आहेत. मुळात पुरुष आणि स्त्री हा तर भेद नाहीच आहे, पण जो मानव समाज आहे त्या मानव समाजामध्ये मानव वाईट नाहीये. मानव वाईट कधी होतो माहितीये? मानव वाईट फक्त संगतीने होतो, संगतीने. काल आपण कर्णाचा विषय पाहिला. कर्ण अशा आईच्या पोटातून आला की जे अत्यंत पवित्र आहे, पतिव्रत आहे, पण संगतीनं दोष लागले. संगतम दोषनम. दुर्योधनाची संगत केली, दुःशासनाची शकुनीची संगत केली आणि तो वायाला गेला. तसं आता या ठिकाणी जाऊ द्या, त्याला माफी द्या असं सांगितलं. पुढेही परभणीच्या पुढे परळीमध्ये याच ठिकाणी ही कथा घडली आणि दुसरी एक कथा याच ठिकाणी घडली जी आपण वड सावित्रीला ऐकत असतो. सावित्रीची कथा, सत्यवान आणि सावित्री. ती ही कथा याच ठिकाणी घडलेली आहे, वैजनाथाच्या ठिकाणी. वैजनाथाने काळ होऊन सावित्रीची परीक्षा घेतली. सावित्री त्याही परीक्षेत पास झाली आणि आपल्या सासऱ्याला राज्य, पतीला जीवन आणि पूर्ण आपलं सर्व काही वापस तिने मिळवून घेतलं. आणि सौभाग्य तिने वायाला जाऊ दिलं नाही, अखंड सौभाग्यवती राहिली. म्हणून आपण सतीचं वाण देत असतो एकमेकीला. सतीचं वाण अत्यंत महत्वाचं असतं. तर ही कथा याच ठिकाणी घडलेली आहे. पुढं भीमाशंकर ज्योतिर्लिंग येतं, 6वं ज्योतिर्लिंग. ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात येतं. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर नावाचा परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला. पण भीम काय नावाचा दैत्य जो कुंभकर्णाचा पुत्र आहे, त्रेतायुगातला कुंभकर्णाचा जो पुत्र आहे भीम नावाचा, त्याने त्या ठिकाणी त्राही केली. आणि एक दिवस कैलासावर जाऊन माता पार्वतीला हात घातला आणि पार्वतीला उचलून आणलं आणि पार्वती माताशी रथ होण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला देवाने भीम काय रूप धारण केलं आणि तिथे येऊन त्याच्याशी युद्ध केलं आणि परमात्माने त्याला मारलं, त्याचा संहार केला. पण परमात्मा अत्यंत दमले आणि त्या युद्धाचं शीन आला म्हणून असा घाम पुसला, घाम. आणि ते घाम असा खाली टाकला. त्या घामातून एक नदी निर्माण झाली, तिचं नाव भीमा नदी. भीमा भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा. तीच पुणे जिल्ह्यातून वाहत आलेली भीमा नदी इकडं येऊन पुंडलिकापासून तिला चंद्रभागाचं नाव पडलं. त्याचंही कारण खूप महत्वाचं आहे. वरचं जो आहे पुलाच्या वरची नदी तिला भीमा म्हणतात आणि खालची आहे तिला चंद्रभागा म्हणतात. असं का बरं? तर आपण कथा ऐकलेलीच आहे. जी अहिल्या, तिचा भोग इंद्राने घेतला आणि चंद्राने बाग दिला कोंबडा होऊन. तर त्यावेळेला इंद्रचंद्राला श्राप लागला. चंद्रशय पावला, चंद्र काळाही झाला आणि इंद्राला श्रापही मिळाला. त्यावेळेला ते परमात्म्याकडे गेले आणि सांगितलं, हे भोले बाबा, आम्हाला श्राप लागलेला आहे, आम्हाला काही उशाप म्हणून द्या. त्यावेळेला गौतम ऋषीचा श्राप आम्ही नाही कमी करू शकत, पण एक काम करा, विष्णुदेवाकडे जा. विष्णुदेवाकडे गेले आणि विष्णुदेवाकडे विनंती केली असताना विष्णुदेवाने एक नाही दोन नाही एक दंड काढलं, लोहदंड. लोहदंड काढलं आणि त्याला दिलं चंद्राला. इंद्र चंद्र दोघही तुम्ही जा, हा दंड ज्या नदीत तरेल त्याच नदीत तुमचं पाप जाईल, तिथं स्नान करा, मग तुमचं पाप जाईल. मग असं करत असताना जगातल्या प्रत्येक नदीला त्यांनी ते दंड टाकून पाहिला. तर लोह पाण्यावर तरल का? लोखंडाचा दंड. कुशा घ्या आपला, कुशा तरल का पाण्यावरती? नाही करणार. म्हणजे कोणत्याच नदीत तरत नव्हता. पण ही जी भीमा नदी आहे, ही भीमा नदी इकडं पुंडलिकाच्या पुढे तो आला आणि त्या ठिकाणी त्याने, ज्या ठिकाणी सर्व तीर्थ माध्यान काळी येते पुंडलिकाचे जवळी, पुंडलिका समोर सर्व तीर्थ 12 वाजता स्नान करायला येतात. म्हणून
तिथे त्याने ते लोहदंड टाकून पाहिला आणि देवाचं नाव घेतलं. त्यावेळेला तो लोह पाण्यावरती तरंगला आणि त्या ठिकाणी त्याने स्नान केलं, म्हणून त्याला लोहदंड तीर्थ असं जुनं नाव आहे. आणि त्याला चंद्राचं पाप त्या ठिकाणी गेलं, कारण चंद्र भागत 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 इथं आला होता आणि तो इथं श्रम पावला, इथे शांती झाली, म्हणून चंद्रभागा इथे त्याला नाव पडलं. आणि ती नदी, ती गंगा जो कोणी डोळ्याने पाहिल, नुसतं स्नान नाही, नुसती डोळ्याने जरी पाहिली, तुम्ही कोल्हापूरच्या गाडीत बसलेले आहात, तुम्ही मिरजला चालले, कोल्हापूरला चालले, सांगली, सातारा, कुठेही जा, जात असताना पंढरपूर लागलं आणि नुसती डोळ्याने चंद्रभागा पाहिली तर तुकोबाराय म्हणतात, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, 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 अवघीच तीर्थे घडती एक वेळा. गेली दिगंतरा, अवघीच पापे 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 गेली दिगंतरा. अवघेची संता एक वेळा भेटी, अवघेची संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया, पुंडलिक दृष्टी देखलिया, तुका मने जन्मा आल्याचे सार्थक, तुका मने जन्मा आल्याचे सार्थक, तुका मने जन्मा आल्याचे सार्थक, तुका मने जन्मा आल्याचे सार्थक. अशा नाही सार्थक विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया.
पाहिलं तरी सुद्धा अवघीच तीर्थात स्नान केल्याचं पुण्य आपल्याला लागतं. वैकुंठ पंढरी भूवैकुंठ पंढरी डोळ्याने पाहिली सर्व पाप आपल्याला सोडून जातात. एवढंच नाही हो, सर्व संतांची एकदाच भेट घ्यायची असेल तर पुंडलिक रायाची भेट घ्या आणि झाले सर्व संतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य तुम्हाला पुंडलिकाच्या दर्शनाने. कारण तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले. भक्ती पाहुणी भक्ताला आला भेटाया श्रीहरी, झाले मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. माऊली पंढरी पाहिल्यानंतर अनेक तीर्थ करण्याची काहीच गरज नाही, पण आपण मनोमन सर्व इथंच बसून करू शकतो. म्हणून आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत आहोत. त्या भीमाशंकराच्या ठिकाणी शंकर भीम रूपाने उभे आहेत. तेही ज्योतिर्लिंग या ठिकाणी 6वं ज्योतिर्लिंग समजल्या गेलं. म्हणून त्या ठिकाणी परमात्म्याने सांगितलं जो कोणी या ठिकाणी येऊन माझं दर्शन घेईल त्याला माझ्या भीम रूपाची प्राप्ती तर होईलच, पण त्याचे केलेले सर्व योगक्षेम मी चालवणार आहे. म्हणून या 6व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. पुढे हीच भीमा नदी चंद्रभागेचा येढा घेऊन परमात्म्याच्या चरणाशी लीन झाली. पुढे ती समुद्राला मिळायला गेलेली आहे, पण त्या चंद्रभागेचं पाणी अत्यंत पवित्र आणि गोड आहे. लोहदंड तीर्थ कुठं आहे ते सांगते तुम्हाला, ऐका. लोहदंड तीर्थ पुंडलिक राय जे आहेत त्यांच्या पुढे अशी कमान आहे. कमान आहे का मालन? कमान पुंडलिकाच्या पुढे, पुंडलिक रायाच्या पुढे कमान आहे आणि त्या कमानीत खाली असं भुयार आहे. त्या भुयारात हात घालायचा आणि तिथे महादेवाचं लिंग आहे आणि त्या लिंगाला स्पर्श करून आपण तांब्याभर पाणी घ्यायचं आणि बॉटलमध्ये आणून घरी पिणाऱ्याच्या जेवणात घालायचं, त्याला पाजायचं. त्यानं कितीही पहिले पाप केलेलं असलं तरी त्याची दारूही सुटणार आणि पापही अवघड जाणार. इंद्रा इतकं पाप त्यानं केलं नाही, चंद्रा इतकं केलं नाही, गुरुपत्नीची रथ झाले त्या इतकं पाप मोठं कोणतंच नाही. म्हणून सर्व पाप्यांचे पाप या ठिकाणी जातील असं त्या लोहदंडाला महत्म्य आहे. हे लोहदंड तीर्थ पुढे अनंत नद्यात तिचा प्रवाह झाला. ती सागरालाच मिळण्यासाठी चाललेली आहे. गंगा नदी, भीमा नदी. आता पुढे रामेश्वर ज्योतिर्लिंग. रामेश्वर ज्योतिर्लिंगाची अशी महती आहे माऊली, श्रीलंकेच्या जवळ जात असताना परमात्मा पोहोचले. राम रूपामध्ये त्रेतायुगातली कथा आहे. पापी रावणाने ज्या वेळेला सीतेला हरण करून नेलं त्यावेळेला भगवंतानी सीता तर पहिलेच अग्नीच्या स्वाधीन केली होती, अग्निदेवाच्या, पण तिची सावली या पापी रावणाने स्पर्श केला आणि तिला उचलून नेलं. ज्या अशोकवनामध्ये सीता ठेवली त्या ठिकाणी तो जाऊन वारंवार विनंती करू लागला, पण या पतिव्रतेचं तप कधी ढळलं नाही आणि त्याला होकार तिने दिला नाही. त्यावेळेला मंडोदरीने सांगितलं, रावणा बाकी सर्व करा, फक्त एक काम करू नका. 14 चौकड्या तुम्ही राज्य जगलेले आहात, फक्त स्त्रीच्या नादाला लागू नका. कारण काय आहे, तो भस्मासूर लागला होता. भस्मासूर त्याची काय गती झाली माहिती आहे ना. विशेष एक कथा शास्त्रामध्ये येते जी तुम्हाला कोणीच सांगणार नाही, ती कथा सांगते, ऐका. तुम्ही कुठेही कथा सांगू शकता, सोपी एकदम कथा आहे. एक वेळचा प्रसंग, अज नावाचे राजे जे अयोध्येचे राजे आहेत, दशरथाचे बाप अज राजा, अज त्यांचं नाव आहे, अज राजा. त्या अज राजाची अयोध्या नगरी आनंदामध्ये राहत होती. इकडं लंकेमध्ये रावण राज्य करत होता. पण रावणाला 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या आणि रावणाच्या घरी सटवी माय, जी सटवा माय असते, ती पाय दाबायला होती. पाय दाबायला रावणाचे ब्रह्मदेव भविष्य लिहायला होता आणि आपले गणपती बाप्पा हरारीचे भाडे आणायला होते. गणपती बाप्पा रावणाच्या घरी. काय श्रीमंती असेल त्या रावणाची माऊली,
पण फक्त वासनेनं गेला हो, वासनेनं. त्याच्यासारखा पंडित नव्हता कोणी. 4 वेद चतुर्वेदी ब्राह्मण होता, 4 वेद मुखर्गत. फक्त वासनेने घातला. तसं आता त्याला काय झालं, एक दिवस रावण येऊन आपल्या मंचकावर बसला. त्यावेळेला ती सटवा माय, जी आपण तिला सटवा माय म्हणतो, 5वीला तिची पूजा करत असतो आपण. महिला मंडळींना माहिती आहे, 5वीला तिची पूजा करत असतो. काही ठिकाणी तिला छठीची पूजा म्हणतात, काही आपण 5वीची पूजा म्हणतो महाराष्ट्रामध्ये. तर आता ती सटवा माय जरा बाहेर गेलेली होती. रावण आला आणि त्या सटवा मायला असा बोलू लागला, हे सटवे कुठे गेली होती? आता ही काही शिवी नाहीये, तिचं नाव आहे. त्या सटवा मायने सांगितलं, बाबा मी जरा भविष्य लिहायला गेली होती. म्हटलं भविष्य? कसलं भविष्य? नाही, मी 5वीच्या दिवशी प्रारब्धानुसार त्याचं मागचं कर्म तपासून ते लिहून देत असते, त्याचं नशीब लिहत असते. हा, तू असं काम करते? हो, मी असं काम करते, पण मला माझ्या मतानं काही नाही बरं. ब्रह्मदेव आणि मी दोघं जातात. ब्रह्मदेव त्याचं मागचं वाचतात, काय काय कर्म केले ते, त्यानुसार त्याला हे जन्म असते. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित हे आम्ही तिन्ही जोडून देत असतो आणि त्या 5वीच्या पासून त्याचे कर्म चालू होतात. त्यावेळेला तो म्हणत आहे, का ग तुला भविष्य कळतं? मग सांग बरं माझं भविष्य काय आहे? आता रावणाला भविष्य कधीच जाणून घेऊ नये माऊली. आपलं हे जीवन आहे ना, आनंदाने त्याचा उपभोग घ्यावा. भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच करू नये. त्या सटवीला विचारलं, सटवा माय सांग माझं भविष्य काय आहे? ती म्हटली, मला तसं सांगता येणार नाही, कारण ब्रह्मदेवाची सहायता असल्याशिवाय मी लिहू शकते, पण मी उच्चार करू शकत नाही. माझ्या तोंडाने मी कोणाला सांगत नाही. त्यावेळेला ब्रह्मदेवाला बोलवलं आणि ब्रह्मदेवाला मागचं कर्म संचित पाहायला लावलं आणि त्यावेळेला विचारलं, सांग माझं मरण कधी आहे? नाहीतर बघ आता तुझं मरण होईल. ब्रह्मदेव हालायला लागले. ब्रह्मदेव म्हटले, आता याला सांगाच लागत नाही, जर सांगितलं तर जमणार नाही. म्हणून रावणाला सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं, बाबा सावध हो, सांगतो तुला. आता जो अयोध्येचा राजा आहे, ज्याचं नाव अज राजा आहे, त्याला होणारा दशरथ आणि त्या दशरथाला झालेला पहिला मुलगा राम नावाचा मुलगा, तो तुझा वध करणार आहे, असं भविष्य सांगितलं. पाहायचं का कोणाला भविष्य? भविष्य कधीच पाहायचं नसतं. आता 3 पिढ्या राहिल्या होत्या, पण झोप उडली, एवढी झोप उडली का भाकर गोड लागत नव्हती, पाणी गोड लागत नव्हतं. काय करू ग सटवे, काय करू विचारत होता. मंदावरी म्हटली, अहो रावण महाराज, आणखी 3 पिढ्या बाकी आहेत, तुम्ही आनंदाने करा. नाही, मरणाच्या बाबतीत माणसानं बेसावध राहू नये, मरण कधी लक्षात ठेवावं. मग काय कराल? तो गेला आणि आज राजावर युद्धाची स्वारी केली. अयोध्येवरची स्वारी केल्यानंतर अयोध्येचा आज राजा आपल्या सैन्यासह बाहेर आला आणि त्यावेळेला आपल्या भूमीचं जे वेशीचं द्वार असतं ते लावून घेतलं आणि सांगितलं, रावणा चल हो तयार मी युद्धासाठी, चल युद्ध करूया. त्यावेळेला त्याची सेना पाहिली आणि रावणाची पातळच झाली. एवढी पाण्याहून पातळ झाली, त्याला काहीच कळत नव्हतं की आता एवढ्या सैन्यासोबत मी कसा लढा देणार. मग त्यावेळेला रावण खाली उतरला रथाहून आणि रावणाने त्याला सांगितलं, अज राजा तुम्हीही चांगले धार्मिक आहात, मीही चांगला धार्मिक आहे, आपल्या दोघांचं युद्ध आणि 31 कशाला मारायचे मधात? त्याच्यापेक्षा आपण काय करू, दोघंच युद्ध करू, द्वंद्व युद्ध करू. ते म्हटले, हो द्वंद्व युद्ध करू, मान्य आहे, मी तेही युद्ध करायला तयार आहे, कारण मी क्षत्रिय आहे. पण ते युद्ध केल्यानंतर साक्षी कोण? कोण जिंकलं कोण हारलं? साक्षी. त्यावेळेला साक्षी आपण देवायला ठेवूया म्हणून स्वर्गात गेले आणि स्वर्गात गेले असताना इंद्राला साक्षी ठेवलं. बृहस्पती इंद्राचे जे गुरु आहेत त्यांना साक्षी ठेवलं आणि सांगितलं, बृहस्पती महाराज
तुम्ही आमच्यातलं कोण जिंकलं कोण हरलं हे तुम्ही सांगायचं. त्यावेळेला बृहस्पतीने विचारलं, रावणा तू या राजाशी युद्ध का करत आहे, याचं कारण काही कळेल. रावण म्हटला, याचा नातू म्हणजे याच्यापासून होणारा दशरथ, दशरथापासून होणारा राम तो मला मारणार आहे, म्हणून युद्ध करायचं आहे. मला यालाच मारायचं, त्याच्यापासून मुलगा कसा होईल, म्हणून मी ही युक्ती केलेली आहे. त्यावेळेला बृहस्पती महाराज म्हटले, अरे वेड्या, 14 चौकड्या राज्य तू जगत आहे, जरा काही विचार कर. इथं कोणीच गुरु आलं नाहीये, तू काही विचार कर. तो काय ऐकायला तयार नाही. त्यावेळेला बृहस्पती महाराजांनी सांगितलं, थांब, एक काम कर, युद्धाच्या आधी या दरवाजातून जा जरा. या दरवाजातून रावणाला त्या स्वर्गातल्या दरवाजातून पाठवलं आणि दरवाजातून जसं गेलं ते दरवाजा लहानसा होता. ते दरवाजा जसा रावणाच्या डोक्याला लागला तसं त्यातून किरकाळी आली, आवाज आला, विकराळ आवाज आला. रावण पण दचकला, आवाज कसलाय. त्यावेळेला रावणाने त्या दरवाजावरच लाथ मारली. पुन्हा आवाज केला, कोण आहे, काय आवाज करत आहे, मला भेवाटतो का. पुन्हा एक लाथ घातली दरवाजावर. त्यावेळेला त्या दरवाजातूनच आवाज आला, मी दरवाजातच खिळाटलेला आहे आणि मी भस्मासूर आहे, भस्मासूर. तू म्हटला, तू तर आमच्या जातीचा आहे, राक्षस घेऊन इथला आहे, तर तू इथं कसा. त्यांनी सांगितलं, स्वर्गाच्या दरवाजात मला खिळाटण्यात आलेलं आहे. का तर जे जगत माता अपराशक्ती जी माता पार्वती आहे तिच्यावरती मी कुदृष्टी टाकली, त्याचा परिणाम मी या दरवाजात खिळाटल्या गेलेलो आहे. मला मारतही नाही आणि जे येतील ते या दरवाजातून जातील आणि मला ते दरवाजा लागते आणि मला तेव्हा यज्ञा होतात, असं माझं पाप आहे. कोण सांगत आहे, भस्मासूर. आणि त्यावेळेला रावणाने त्याला विचारलं, खरे भस्मासुरा, तू तर आमच्याच जातीचा आहे, मग तू सांग, यातून तुझी सुटका कधी होणार आहे. तो म्हटला, सांगतो पण कोणाला सांगू नको. म्हटला, नाही सांगत, मी तुझ्याच जातीचा आहे, सांग कधी सुटका होणार आहे. ते म्हटला, माझी सुटका होणार आहे, हे आज राजा आला ना, आज राजा, आणि आज राजाच्या पोटी येईल दशरथ राजा, दशरथ राजाच्या पोटी येईल राम राजा, आणि त्या राम राजाची पत्नी एक चोरटा रावण नावाचा व्यक्ती चोरून नेणार आहे. आणि जेव्हा त्याला ते मारतील तेव्हा तो इथं उभा राहील आणि माझी सुटका होईल. अरे बापरे, रावण तर हल्ला. रावण म्हटला, काय खरं नाही बाबा, चला घरी, जे होईल ते होईल, 3 पिढ्या तर जगू. रावण गेला. पण आता मूळ स्वभाव कधी जात नाही. रावणाचा मूळ स्वभावच दुसऱ्याला त्रास देण्याचा होता. पुढे अज राजाच्या पत्नीला इंदुमतीला, जी इंदुमती आपल्या विदर्भाची कन्या आहे, इंदुमती विदर्भ कन्या आहे. विदर्भातल्या कन्यांनी असं काही शौर्य केलेलं आहे माऊली, की इंदुमती जी नावाची अज राजाची पत्नी आहे, अत्यंत पवित्र पतिव्रता. त्या पतिव्रतेने अनेक पतिव्रता बनवल्या. आणि दुसरी एक पतिव्रता आहे लोपामुद्रा नावाची, अगस्त्य मुनीची पत्नी, तीही विदर्भातलीच आहे आपल्या. तिने सुद्धा अनेक पतिव्रता बनवल्या. त्यानंतर तिसरी पतिव्रता सीता माता, तिसरी पतिव्रता आहे रुक्मिणी माता, तीही विदर्भ कन्याच आहे, भीमक राजाची मुलगी, कौंडल्यपूरची आहे. त्यानंतर चौथी पतिव्रता जी आपल्या विदर्भातलीच आहे, तिच्या पतीने 2-3 पत्न्या केल्या तरी सुद्धा ती डगडगली नाही आणि तिने शिवरायासारखा पुत्र बनवला, ती म्हणजे सिंदखेड राजाची जिजामाता. अशा या विदर्भाची पतिव्रतापणामध्ये ख्याती आहे. आणि इथच्या स्त्रिया अत्यंत पवित्र पतिव्रता आहेत. मग या इंदुमतीला दिवस गेले आणि रावणाची झोप उठली. आता रावणाला वाटलं काहीतरी करावं. रावणाने बरेच प्रयत्न केले, पण तिचा जो गर्भ होता ते वशिष्ठ ऋषी त्याचं राखण करत होते. वशिष्ठ ऋषीने गर्भाला काहीच होऊ दिलं नाही. तो गर्भ जन्म झाला
झाला. त्याचं नाव दशरथ ठेवण्यात आलं आणि दशरथ 11 वर्षाचे झाले आणि त्यांना एक पत्नी कौशल देशाची कौशल्या नावाची पत्नी देण्यात आली. लग्न करायचंय आणि रावणाला माहिती झालं दशरथ राजाचं लग्न आहे. आता लग्नात विघ्न नाही आले म्हणजे काय लग्न आहे. मग लग्नात विघ्न करायचं रावणाने ठरवलं. कौशल देशाला जात असताना नावेमध्ये दशरथ राजाचं सैन्य बसलं. समुद्राच्या पलीकडे जायचं आहे म्हणून सर्वजण राजा इंदुमती सर्व अयोध्येचे वऱ्हाडी घेऊन चालले. त्यावेळेला रावणाने समुद्रातच हल्ला केला आणि त्या सैन्याला मारलं, तोडलं, बाजूला फेकलं, सैन्याची नासधूस केली आणि ज्या नावेमध्ये दशरथ राजा बसलेले होते ती नाव तोडली आणि समुद्रात फेकली आणि दशरथ राजाला सुद्धा समुद्रात फेकून दिलं. त्यानंतर दशरथ राजा पवत पवत ज्या समुद्रात पलीकडे गेले तिकडं हा कौशल देशाला गेला आणि त्या नवरीला उचललं आणि समुद्रात फेकून दिलं. तिचं नाव कौशल्या. माता कौशल्येला उचललं आणि समुद्रात फेकलं. त्यानं एक पाठी धरली आणि हिनं एक झाड धरलं आणि दोघं पवत पवत कुठं आले एका जवळ समुद्रात जवळ आले. कारण मिया बीबी राजी तो क्या करेगा काजू. मग समुद्रात जवळ आले आणि त्यांची दोघांची भेट झाली. आवाज कळते ना, क्लिअर आहे ना. दोघांची भेट झाली. त्यावेळेला त्यांनी मनोमन एकमेकांचं वरण केलं. माता कौशल्येने दशरथ राजाकडे पाहिलं आणि समुद्रामध्ये अनोखा विवाह झाला. आकाशाकडे तोंड केलं, हे देवा तू आमच्या लग्नाचा साक्षी आहे. आणि दोघांचा विवाह शुभ विवाह समुद्रात झाला. त्यानंतर दशरथ राजाला पुढे रावण राजा झाला आणि रावणाचा त्यानेच नाश केला. ही कथा आपल्याला माहीतच आहे का, सांगू रामायण. एक बाई होती, तिच्या घरी काही दूध होतं, ताक दूध दही. माझ्या घरी सर्व मला मोठं गर्व. आणि मग तिच्या घरी शेजारी जायची, पण तिला असं लत होती की कोणी जरी आलं आपल्या घरी तर तिला एक गोष्ट सांगायला लावायचीच आणि तरच तिला दूध तूप द्यायचं, तसं द्यायचंच नाही. त्यावेळेला शेजारी बाई म्हटली, आता पाहुणे आलेले आहेत आणि हिच्या घरचं तर दूध आणायचं, पण ती मोठी गप्पाडी आहे नंदामाईसारखी. कसं जावं, तिला तर खूपच गप्पा आवडतात, काय करावं. आणि देवाच्याच आवडतात, दुसऱ्या नाही बरं, देवाच्याच. मला सांगावं तर काय सांगावं. त्यावेळेला काय झालं, शेजारी गेली, म्हणे बाई आमच्या घरी पाहुणे यायचे, याच्यात ताक दे, याच्यात दूध दे. ती म्हणे दोन्ही देते, फक्त एकच गोष्ट सांग. म्हणजे काय, म्हणजे रामायण. रामायण जर सांगायचं म्हटलं तर शतकोटी रामायण आहे वाल्मिकी महाराजांनी केलेलं. त्यानंतर त्यावर टीका केलेलं तुलसीदासजीचं रामायण आहे. त्यानंतर त्यावर टीका केलेलं एकनाथ बाबांचं रामायण आहे, भावार्थ रामायण. आणि अनेकांनी रामायणावरती टीका केल्या. सांगावं तर कोणतं सांगावं. मग त्यावेळेला ती बाई म्हटली कोणतंही सांग पण रामायणच सांग. ती म्हटली मग एक श्लोकी सांगू. म्हणे हो एक श्लोकी सांग, तसं तुला ताकद दूध देणारच नाही. बर मग सांगते ऐक. मग तिने सुरू केलं रामायण एक श्लोकी. आदौ राम तपोवनं विघ्नं हत्वा मृगा कांचनं वैदेही हरणं जटायुवर्णं सुग्रीव संभाषणं वाली निर्धनं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चात रावण कुंभकर्ण हरणं एतत् श्रीरामायणं. झालं रामायणची साकंदूत. जाऊ दे. ती म्हटली याचा अर्थ सांग. म्हणजे आधी काय झालं, राम जन्म झाला आणि रामाचा विवाह झाला आणि ते तपोवनात गेले. आदो राम तपोवनं विधनं अथवा मृगा कांचनम. वनामध्ये गेले, एक मृग दिसलं सोन्याचं हरिण. ते सीतेला पसंत आलं. राम त्याच्या मागे पळाला. सीता रावणानं चोरून नेली. जटायूनं युद्ध केलं. जटायू खाली पडला. रामानं सेतू बांधला. हनुमंताची भेट झाली, सुग्रीवाची भेट झाली आणि सेतू बंद बांधून पुढे गेले. रावणाला कुंभकर्णाला मारलं. सीतेला वापस आणलं. अयोध्येत आले. झालं रामायण. दिदा ताकंदू. बर घेऊन जा. आता दिलं ताकंदू दिलं. तसं
एक श्लोकी रामायण घेऊया आणि आता पुढे जाऊया. कारण हे आपला विषय नाहीये, रामायणातलाच हा विषय आहे की ज्या वेळेला रावणाने सीतेला हात लावला त्यावेळेलाच परमात्म्याला अत्यंत राग आला की त्याला भविष्यात सांगण्यात आलं होतं की तू जोपर्यंत परस्त्रीला स्पर्श करणार नाही तोपर्यंत तुला कोणी मारू शकणार नाही. कारण रावण अत्यंत पंडित होता, रावण अत्यंत ज्ञानी होता. रावणाने स्तोत्राची रचना सुद्धा केलेली आहे, रावणाने अनेक ग्रंथ सुद्धा केलेले आहेत. एक असं राज्य आहे की त्या राज्यात रावणाची पूजा केली जाते, रावणाला देव मानल्या जाते. ते राज्य कोणतं? श्रीलंका. वा, श्रीलंकेमध्ये रावणाची पूजा केली जाते. पण रावण ज्ञानी होता, सर्व काही होतं, पण वासनेच्या आहारी गेला. म्हणून तर तुकोबाई काय म्हणतात, वासनेच्या आहारी नको जाऊ मना, काय त्या रावणा कैसे झाले. बाबा, रावणाकडे पाय त्याला कसं झालं. सीता ही त्याचीच मुलगी आहे, त्याच्याच पत्नीपासून तिचा जन्म आहे, तेही मोठा इतिहास आहे. पण चला, आपला तो विषय नाहीये. जेव्हा रावणाने सीतेला नेलं त्यावेळेला परमात्म्याने समुद्राला वाट मागितली. राम म्हणतायत, हे समुद्रा मला वाट दे, मला लंकेला जायचं आहे. सीता शुद्धी करून माझा हनुमंत वापस आलेला आहे, मला तिकडे जायचं आहे. आता हे बोलायलाच तयार नाही समुद्र. त्यावेळेला बाण काढला आणि समुद्राला मारायचा. त्यावेळेला समुद्र येऊन समोर उभा राहिला आणि सांगितलं, देवा तुमच्या सैन्यामध्ये 2 असे योद्धे आहेत की त्यांच्या हाताने दगड करतात. ते कोण? नळ आणि नीळ. नळ नीळ नावाचे 2 वानर आहेत, त्यांच्या हाताने दगड करतात. हे दगड तुम्ही टाका, पाण्यावरती दगड करतील आणि मग मला तुम्हाला वाट देता येईल, तुम्ही असं करा. त्यावेळेला सेतुबंधाचं काम केलं. पुढे सेतुबंधाचं काम सुरू करायच्या आधी एक पिंड बनवली, ती रेतीची पिंड बनवली परमात्म्याने आणि रामेश्वर असं तिला नाव दिलं. आणि त्या रामेश्वराचं पूजन केलं आणि सांगितलं, परमात्मा तूच आम्हाला वाट दाखवली, तूच आम्हाला सहाय्यता करत आहेस. हे भोले बाबा, आता आम्ही टिकून ज्या वेळेला येऊ त्यावेळेला आम्ही तुझं परत दर्शन करू असा नवस राम बोलले आणि पुढे गेले प्रभू. त्यावेळेला युद्ध झालं आणि वापस येत असताना दर्शन घेतलं आणि त्यावेळेला सांगितलं, बाबा रामा, ज्या वेळेला तू माझं लिंग निर्माण केलं त्याच वेळेला माझा संचार यामध्ये झाला, तर यामधलं हे 7वं ज्योतिर्लिंग ठरल्या जाईल. माझ्या ज्योतिरूपाने या ठिकाणी राहणं होईल. पण जो कोणी आपल्या कामाची पूर्ती, आपल्या इच्छेची पूर्ती करण्याचा इच्छुक असेल त्याने काशीतल्या गंगेचं पाणी आणायचं आणि रामेश्वराला टाकायचं. त्याची इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा. तर समुद्राच्या तीरावरती रामांनी जे लिंग उत्पन्न केलं ते रामेश्वर ज्योतिर्लिंग, ते आहे 7वं ज्योतिर्लिंग. आता या 7व्या ज्योतिर्लिंगाची कथा सुद्धा आपण पाहिली. आता आपल्याला पाहायचंय 8वं ज्योतिर्लिंग. 8वं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर. दारुका वनामध्ये नागेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे. त्याही ठिकाणी गुजरात प्रांतामध्ये हे ज्योतिर्लिंग येतं. आता हे जे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे यामध्ये 2 द्विमत आहे, दुमत झालेलं आहे. जे भारतातले जे लोक आहेत त्या उत्तर प्रदेशातले ते लोक म्हणतात की नागेश्वर हे दारुका वनातलं जे ज्योतिर्लिंग आहे तेच 8वं ज्योतिर्लिंग आहे. पण आपले महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते 8वं ज्योतिर्लिंग कोणतं मानतात? औंढा. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आपण 8वं मानतो. कारण याचा शोध पांडवांच्या गायीने लावलेला आहे. पांडवांच्या गायी चरत असताना त्या ज्योतिर्लिंगावरती दूध द्यायच्या, त्यावेळेला धर्मराजाने त्याचा शोध लावला आणि ते लिंग भूमीतून स्वयंभूलिंग आलेलं ते नागेश्वर ज्योतिर्लिंग काढलं आणि त्या ठिकाणी आता सुद्धा ते लिंग भुयारातच आहे. त्याचं आपण दर्शन बऱ्याच जणांनी केलेलंच असेल. कोण केलं? हात वर करा बरं. आपण केलं का? केला. सांगायचं काम नाही बरोबरच्या मालकाला.
हा माहित झालं ते बरेच दिवसचे बसतात कथे केला. आम्ही पण जाता येतं दर्शन करतो. पंढरपूरला जायचं की दर्शन कारण ते ज्योतिर्लिंगच एवढं छान आहे ना माऊली की त्या ठिकाणी गेलं की असं मंत्रमुग्ध जीव होतो. ते ज्योतिर्लिंगाची महती म्हणजे अशी आहे, त्या ज्योतिर्लिंगामध्ये जो महादेव आहे तो महादेव ज्योतिरूपाने निरंतर त्याच्यामध्ये असतो. आणि त्या ठिकाणी मुक्ताबाईचा जो उपदेश घेतलेला खेचर स्वामी आहे आळंदीचा, ते त्या ठिकाणी येऊन झोपलेले होते. आणि ज्या वेळेला संतांची सभा भरली त्या संतांच्या सभेमध्ये नामदेव महाराज पाय जोडून उभे राहिले. निवृत्ती दादा दर्शन करतायत, ज्ञानोबा राय दर्शन करतायत, सोपान काका आदी करून सर्व संत नामदेव महाराजाचं दर्शन करू लागले. नामदेव महाराजाचं जसं जसं दर्शन करत होते तसं तसं नामदेव महाराजाची छाती फुगू लागली. वा, मी पंढरीहून आलो म्हणून माझं दर्शन करतायत. त्यावेळेला मुक्ताबाई म्हटली, दादा तू निवृत्ती तत्वाला प्राप्त झाला तरी तू त्याचं दर्शन घेतो? अरे जा, तू अहंकाराने फुगलेला आहे. त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते तू सुद्धा दर्शन घे, ती पंढरीहून आलेली आहे. पंढरीशी लोकांनाही अभिमान, पाया पडी जन एकमेका. मग मुक्ताबाई म्हटली, मग तेच मी तुला विचारत आहे दादा, तो का तुमच्या पाया पडत नाही? तुम्हीच त्याच्या पाया पडता. तो मोठा आहे तुमच्यापेक्षा. अगं आपल्या धर्मात लहान मोठं काही नसतं. जाऊ दे, सोड, जा घे दर्शन. मुक्ताबाई म्हटली, मी नाही घ्यायची दर्शन. तू घे, मी नाही घेणार. का? अखंड जयाशी देवाचा शेजार, सारे अहंकार गेला नाही. त्याला अहंकार एवढी बाधा अहंकाराची, त्याचं दर्शन मी नाही घेणार. मला जर स्पर्श झाला मला अहंकार होईल. मुक्ताबाई नाही म्हटली. त्यावेळेला सर्वजण दर्शन घेतायत. नामदेव महाराज अतिशय, पण आता दर्शन घेणाऱ्याचं बी गणित आहे बघा. सर्वांनी घेतलं त्याच्याकडे लक्ष नाही, पण एकाने नाही घेतलं की त्याच्याकडेच लक्ष राहते त्या घेणाऱ्याचं. बघा विशेषता काय आहे. म्हणून तर माऊलीला ओवी टाकावी लागली. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे आपल्याला पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अहंकाराचं नवल आहे, सज्ञानालाच पकडतो, नाना संकटात नाचवतो. त्यावेळेला मुक्ताबाई दर्शन घेत नाही. विशेषतः मुक्ताबाईकडे लक्ष गेलं आणि सांगितलं, बाबा एवढा अहंकार बरा नाही बरं. नाही नाही, अगं मुक्ते तसं बोलू नये, तू जरा जास्तच बोलते. ज्ञानोबाईंनी तोंडावरती हात ठेवला. मुक्ताबाई म्हटली, कसलं रे मला दाखताय की एवढा अहंकाराने फुगत चाललेला आहे, जसा का आकाशाला जाऊन टेकल एवढा अहंकार त्याला झाला. त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात, त्यांच्या हाताने देव जेवतो ग मुक्ते, देव जेवतो, तुला काय माहिती आहे? मुक्ताबाई म्हटली, देव जेवत असते, तुला माहिती आहे देव जेवते? अरे देव जेवतच नाही, देव अहंकार खातो. अहंकार, याचा अहंकार का खाल्ला नाही देवानी? नैवेद्य दाखवतो, देव जेवतो का आपण? देव जेवत नसतो, देव अहंकार खातो. याचा अहंकार का खाल्ला नाही, त्याचं उत्तर मला तुझ्याकडून पाहिजे. त्यावेळेला गोरोबा काकाला मुक्ताबाई म्हणतात, काका तुम्ही मडके बनवताना हो, चाकावर, फिरत्या चाकावर ती देशी मातीला आकार. मग तुम्ही जर मातीला आकार देता तर मग तुम्ही संत मोठे आहात, या संतांमध्ये तुम्ही याला आकार का देत नाही? त्यावेळेला सांगितलं, हा घडा बनलेला आहे, याला मी आकार नाही देऊ शकत, याला भाजायचं राहिलं, हे कच्चं आहे. मग बाबा करा ना परीक्षा. गोरोबा काकाची वैराग्याची भूमिका आहे, अत्यंत वैराग्य आहे. 2 पत्न्या आहेत, पण एवढं वैराग्य होतं, एवढं वैराग्य होतं का देवाला बाळ द्यावं लागलं. असं नवल जनाबाई म्हणतात गोरोबा काकाच्या जीवनात झालं. नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट ऐकत नाही बाई, नवलाची गोष्ट ऐकत नाही बाई, तुंबरान भार तुळवी बाई, तुंबरान भार तुळवी बाई.
वैराग्य असल्याशिवाय असं होतं. बाळ कुणाला तरी पत्ता नाही, एवढं वैराग्य आहे. महाराज तुम्ही परीक्षा करा. ज्या वेळेला सर्व संतांच्या डोक्यावरती थापटणं मारण्यात आलं त्यावेळेला सांगितलं हे मडकं कच्चं आहे. नामदेव महाराजांना थापटणं मारलं, मडकं कच्चं आहे. मुक्ते तू म्हणतं ते बरोबर आहे. त्यावेळेला सर्वजण हसले, कच्चं मडकं, कच्चं मडकं. त्यावेळेला नामदेवराय देवाकडे गेले, देवा तुझे ते संत माझी टवारकी करून हसले. आणि त्यावेळेला देव सुद्धा हसायला लागले. देव म्हटले, नामा बरोबर आहे त्यांचं, बरोबर काय बोलतो बाबा तू, बरोबर आहे. अरे काही बरोबर नाहीये. दुसऱ्याला हसण्याचं त्यांनी विडात घेतलेला आहे. काही मला पटलं नाही त्यांचं. आणि देव खळखळून हसायला लागले. त्यावेळेला सांगितलं ते तर हसले, पण तुम्ही सुद्धा हसताय, कळत नाही. त्यावेळेला सांगितलं, अरे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. सगुण परमात्मा तुम्हाला दिसेल, पण निर्गुण निराकारापर्यंत तुम्हाला पोहोचणं अत्यंत जरुरी आहे. म्हणून तुला गुरु करावा लागेल. आणि गुरु करना जान के और पाणी पिना छान के. पाणी कधी जाणूनच प्यायचं, पण गुरु कधी जाणूनच करायचा. तो ब्रह्मज्ञानी आहे, काल्पज्ञानी आहे हे पाहायचं, तेव्हा गुरु करायचं. तो दयाळू आहे का निष्ठुर आहे हे पाहायचं, तेव्हा गुरु करायचा. तो दयाळू असला पाहिजे, ब्रह्मवेत्ता असला पाहिजे, ब्रह्मज्ञानी असला पाहिजे. म्हणून त्याला सांगितलं जा औंढ्याला जा आणि गुरु कर. ज्या वेळेला औंढ्याला गेले त्यावेळेला विसोबा नावाचे खेचर त्या ठिकाणी पाय टाकून बसलो. विसोबा जाती ज्यांचं नाव आहे, पण विसोबा खेचर अशी त्यांना माऊलीने पदवी दिली. आणि त्या ठिकाणी पाय धरले आणि पाय उचलतायत, तिथं तिथं पिंडीचा उगम होत आहे, लिंग उगवत आहे. त्यावेळेला सांगितलं, बाबा म्हातारे बाबा मला वाटलं तुम्ही पिंडीवरच पाय देताय, पण जिथं जिथं तुमचे पाय ठेवत आहे तिथं तिथं पिंड उत्पन्न होत आहे. काय महिमा आहे संतांचा. संत चरण रज संत चरण असं काही सुख मिळालं माऊली की काय सांगावं. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आणि मग पुन्हा जेव्हा औंढ्याला जाणं झालं तेव्हा कीर्तनाचा गजर मांडला होता. तर कीर्तनाचा गजर औंढ्याच्या मंदिराच्या समोर चालू आहे आणि औंढ्याच्या नागनाथाला अभिषेक चालू आहे. इकडे ब्रह्मरूला अभिषेक करतायत आणि नामदेव महाराज कीर्तन करतायत. ज्या वेळेला ती मंत्र म्हणत होते, पुरुष सूक्त म्हणत होते, शिवस्तोत्र म्हणत होते, त्यावेळेला त्यांना अडथळा येऊ लागला कीर्तनाच्या वाद्याचा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं ते कोण आहे रे, त्यांना मला ते बिराड उचला आणि तिकून करा पाठीमागून, इथं जमणार नाही, आम्हाला व्यक्ती येत आहे. त्यावेळेला नामदेव महाराज म्हटले बरं तुका मला कसं, जसं होईल तसं, चला मागून घ्या आपलं. उचला बरं, उचललं आणि मागून गेले.
ती पूजा नाही घेतली मंत्राची, मंदिर फिरवलं, मंदिर फिरविले देवळ, जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. अहो एवढा तो औंढा नागनाथ, तो नागनाथ परमात्मा या हरिनामाचा भुकेलाय. कोणी जर म्हणेल की विष्णूची स्तुती करू नका, नुसतं शिवाचंच सांगा, तर पापी होऊ आपण. प्रत्येकाला एकमेकाचं आवडतं, कारण एकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. त्याचा आराध्य हाय आणि यांचा आराध्य तो आहे. एकमेकाच्या हृदयामध्ये राहतात, म्हणून एकमेकाची कथा एकमेकाला आवडत असते. माऊली असे औंढा नागनाथाचं अत्यंत महत्व आहे. आणि ते औंढा नागनाथ आपल्याला महाराष्ट्रामध्येच आपल्या जवळच 70 किलोमीटरवर लाभलेलं देवस्थान आहे. त्यानंतर आता कथा येते काशी विश्वेश्वराची. काशी विश्वेश्वर हे 9 ज्योतिर्लिंग आहे. हे कधी निर्माण केलं आणि कसं केलं याची कथा आपण पाहूया. एक दिवस लग्न नवीन झालं आणि माता पार्वती शंभू सोबत राहत होती. त्यावेळेला माता पार्वतीने प्रश्न केला, फुटका मणी न अंगावरती, आणि मी जशी लंकेची पार्वती, माझ्या अंगावर फुटका मणी नाही, आणि ती सोन्याची लंका बांधा म्हणलं, तिने दान देऊन टाकली. एवढे कसे भोळे आहोत, मला काहीच कळत नाही. शंकराला म्हटले, शंकर म्हटले मला काही कळत नाही ग, मला काहीच कळत नाही. जर कळाला असतं मी तुझ्याशी लग्न केलं नसतं वाघावाल्या देवीशी. तू वाघावर बसणारी आहे ना, तुला एवढा राग येतो, एवढा राग येतो, तुम्ही तुझ्याशी लग्न केलं नसतं. त्यावेळेला सांगितलं, हो मी रागीट आहे, मला राग येतो, पण मला आनंद देण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला सांगा. काय तुम्ही असं केलं की जेणेकरून मी आनंदी होईल? ती लंका दिली होती, ती पण दान दिली, आणि मलाच म्हणतात तू रागीट आहे. सांगा मला काय दिलं? त्यावेळेला सांगितलं, तुला तुझ्या मनाचं हवंय का माझ्या मनाचं सांग. ती म्हटली मला तुमच्या मनाचं हवंय. मग माझ्या मनाचं, मग चल. परमात्म्याने हात धरला आणि एका ठिकाणी त्रिशूळ टाकलं. ज्या ठिकाणी त्रिशूळ टाकलं ही 9 खंड्या पृथ्वी वेगळी, आणि तिसरा 9वा 10वा एक खंड निर्माण झाला, आणि तो खंड त्या त्रिशूळावरती निर्माण झाला. तिथे काशी नगरीची रचना केली परमात्म्याने. काशी नगरी अत्यंत सुंदर नगरी आहे. त्या काशीमध्ये एवढं काही वैभव आहे परमात्म्याचं की तो वैभव पाहून आपलं डोळ्याचं सुख आपल्याला वाटेल की काशी सोडून कधी जाऊ नये. एवढी काशी नगरी भव्य दिव्य आहे. त्या काशी नगरीमध्ये जर आपण 1 क्विंटल तांदूळ नेले, 1 क्विंटल दोन्ही आल्या बरोबर असलेले तांदूळ, 1 क्विंटल तांदूळ नेले, एकाच ज्योतिर्लिंगाला एकच तांदूळ वाहिला तर 1 क्विंटल तांदूळ सुद्धा पुरणार नाही. ही मंदिराची नगरी आहे काशी नगरी, आणि त्या नगरीच्या मधोमध परमात्मा राहिले. मध्ये परमात्म्याने स्थान केलं, आणि तिथं विश्वेश्वर म्हणजे पार्वतीने विश्वास दाखवला, आणि तो विश्वेश्वर नावाने परमात्मा तिथे राहिला. पार्वतीला घेऊन जेव्हा काशी नगरीमध्ये परमात्म्याचा प्रवेश झाला, त्यावेळेला काय झालं, कानातलं फूल खाली पडलं. आपलं जसं पडलं होतं त्या दिवशी कानातलं फूल पडलं, आणि परमात्मा शोधायला लागले. पार्वती माता शोधायला लागली, नंदी शोधायला लागले, शृंगी भृंगी भूत वेताळ शोधतायत, पण ते फूल काय गवसलं नाही. मग त्यावेळेला ते नदीत वाहून तर नचलला गेलं, म्हणून त्या ठिकाणी नाही चाललं, राहू द्या. आणि म्हणून त्या ठिकाणी ते नदीमध्ये वाहून गेलं नसेल, म्हणून त्या ठिकाणी शोध करायला सुरुवात केली. आणि ते पाहत असताना त्या घाटावरती अद्यापी सुद्धा कानातलं करमफूल गवसलं नाही, म्हणून त्या घाटाला नाव पडलं मनकर्णिका. मनकर्णिका नावाचा घाट आहे. त्या घाटावरती एक नवल आहे माऊली. बघा नवल असं आहे की जेव्हा आपण मरतो तेव्हा आपण रडतो आणि दुःख करतो, पण त्या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या घाटावरती कोणी मेलेलं न्या,
तिथे भजन वाजवल्या जातं, आरती वाजवल्या जाते आणि त्या प्रेतावाले खाऊन पिऊन त्याचा 16वा संस्कार करतात. त्याचं कारण माहिती आहे काय? तिथं मोक्ष मिळतो. मोक्ष तिथं अग्निदहन दिल्याने तिथे मोक्ष मिळतो. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये ओवी टाकली, मोक्ष देऊनी उदार काशी होय तीर तरी वेचावे लागे शरीर तिये गावी. मोक्ष देते काशी, पण तिथं जाऊन मरावं लागतं. आपण गेल्या वर्षी कथा पाहिली होती, आजीला नेलं काशीला, ती वापसच येत होती, है ना? लक्षात आहे बघा. कितीही पाप्याला तुम्ही काशीला न्या आणि काशीला आपल्या भाड्याने न्या, आपल्या खर्चाने न्या आणि काशीच्या गंगेमध्ये स्नान करायला लावा आणि काशीमध्ये फक्त प्रदक्षिणा जरी केली तरी सुद्धा अगणित पुण्य आहे. त्रिशूळावरती काशी, चक्रावरती पंढरी आहे. माऊली हे 2 खंड 9 खंड्या पृथ्वीतून वेगळे आहेत. का वेगळे आहे? तो जेव्हा महाप्रलय येईल, जेव्हा कलियुग संपल, कलियुगच नाही कोणतंही युग जेव्हा संपल, या युगाचा कल्प होईल, त्यावेळेला सर्व उलटा पालट होईल, पण काशी उलटा पालट होणार नाही, पंढरी उलटा पालट होणार नाही. म्हणून तर आपण पंढरीमध्ये सुद्धा आरती म्हणायची असली तर काय म्हणतो? युगे 28 युग झालेले आहेत माऊली. कलियुगातलीच घटना आहे. पांडुरंगाची जी मूर्ती उभी केली पुंडलिकाने ती कलियुगातलीच आहे, पण वैवत्य मन्वंतरामध्ये या पुंडलिक रायाने तिथे देवाला उभं केलं. त्याला 28 युग झाले. 28 युग कसे? तर 4 युगाची एक चौकडी आहे. 4 युगाची एक चौकडी आहे आणि त्या चौकड्या 7 वेळा झाल्या. म्हणा 4ची वर 7 वेळा. 4 एक 4 दोन्ही 4 त्रिक 4 चूक 4 पंच 4 सकल 4 सात 7 वेळा 4 युग झाले. त्या कलियुगातली घटना आहे. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. मग त्या युगापासून त्या पंढरीतला परमात्मा जसाच्या तसा उभा आहे. याचं कारण ती नगरी कधी उलटा पालट होत नाही. कितीही युग गेले तर पंढरी आणि काशी हे खंड कधी पृथ्वीत जात नाहीत. म्हणून ही वेगळी एक नगरी आहे, पंढरी आणि काशी. काशीला जा किंवा पंढरीला जा. काशीला गेल्याचं पुण्य तुम्हाला पंढरीला गेल्यानंतर सुद्धा लागू शकते. कारण या अवतारात हे नगर केलं, त्या अवतारात ते नगर केलं. परमात्मा एकच आहे. एकावर स्थित राहा, एकाला सोडून कुठं जाऊ नका. कारण ही ज्ञानबाची मेघ आहे. ज्ञानबाची मेघ कळते का आपल्याला? मेघ आता नव्या पिढीला नाही कळणार, पण मेघ म्हणजे खळ्यामध्ये एक मेघ रवल्या जायची आणि त्याला 4 बैल बांधायचे, 6 बैल बांधायचे. ते बैल दिवसभर वळण धरायचे नंदामाय, दिवसभर. पण मेघ हालायची नाही. ती मेघ सोडू नका. एकाची मेघ आहे. एकाची मेघ सोडू नका. आणि मग तुम्ही किती बैल लावा आणि किती देव फेरा, तुमची मेघ सोडायची नाही. परमात्मा एक आहे. मग त्याने ही नगरी त्यानेच निर्माण केली, ही नगरी त्यानेच निर्माण केली. आता असे त्या नगरीमध्ये किती घाट आहेत? मनकर्णिका घाटासारखे असे घाट आहेत 48 घाट आहेत. त्या घाटाचं वेगळं वेगळं महत्व आहे. आणि ही गंगा हिमालयातून निघलेली गंगा त्या काशी नगरीमध्ये आली आणि त्या काशी नगरीमध्ये ही गंगा आल्यानंतर त्या गंगेला परमात्म्याशिवाय करमत नव्हतं. त्या गंगेने आपल्यातच परमेश्वराचे रूप निर्माण केले. सूर्याच्या बिंबाने काशीच्या गंगेमध्ये एवढे असंख्य लिंग आहेत की ते लिंग कोणीच मोजू शकत नाही. एवढे लिंग आहेत काशीमध्ये, काशीच्या गंगेमध्ये. त्या काशीच्या गंगेचं पाणी जो कोणी रामेश्वराला नेऊन दान करेल त्याला कोटी अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागेल. असंच पैठणच्या लोकांना ऐकलं आणि पैठणचे लोक पाणी आणायला गेले. त्यात नाथबाबा सुद्धा होते. महाविष्णूचा अवतार नाथबाबा होते. भानुदासाचे कोणी महाविष्णूचा अवतार. आणि नाथबाबाला कळालं
की हे पाणी तिथं न्यायचं आहे. पण मधातच देवाने परीक्षा घेतली. गाढव पाण्याशिवाय हाकत होतं. उन्हाळा दिवस होता आणि ते पाणी काशी विश्वेश्वराचं पाणी, गंगेचं रामेश्वराला न नेता ते पाणी गाढवाला पाजलं. सर्व म्हणले काय गाढव आहे रे, इतक्या लांब आला आणि आता पाणी पाजलं. त्यावेळेला सांगितलं हाच माझा रामेश्वर आहे, हाच माझा काशीश्वर आहे. मला याच्यातच देव दिसतो. ही दृष्टी ज्याला जेव्हा होईल त्याला निर्गुण निराकाराचं दर्शन झालं. प्रत्येक सर्व घटी राम देहा देही सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी. जसा सूर्याचा प्रकाश मुंगीपासून ब्रह्मापर्यंत सारखा पडतो तसा देव प्रत्येक घटाघटामध्ये बसलेला आहे. संतांना दृष्टी आहे माऊली. त्यावेळेला एक वेळचा प्रसंग, ज्ञानोबाराय सुद्धा तीर्थयात्रेला गेले. ज्ञानोबारायने पूर्ण पृथ्वी भ्रमण केली. निर्गुण निशंख विचरतामही सुखानंद हृदय स्थिरावला. ज्ञानोबारायने ज्ञानोबाचा हात प्रेमे धरे विश्वनाथ. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. ज्ञानोबाराय ज्या वेळेला काशीला गेले त्यावेळेला विश्वनाथ मंदिरातून उठून महादेव ज्ञानोबारायचं स्वागत करण्यासाठी शिववर गेले. आणि त्यावेळेला सांगितलं ज्ञानोबाराया ये, बहु आवडती जीवापासून या तुझी आनगा. देवराया मला खूप आवडतो रे तू. ज्ञाना, तू ज्ञानरूपी दान या जगाला देत आहे. ज्ञानाचं दान केलं ना, कोणतं दान करायची गरज नाही. जे जे आपण शिकावे ते ते इतरांचे सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. जे आपल्याला माहिती आहे दुसऱ्याशी शेअर करा, सांगा एकमेकांना. गोष्टी फालतू बोलू नका. तुम्हाला जर बोलायचं असेल तर देवाचंच ज्ञान द्या, ज्ञान घ्या. मग त्यावेळेला सांगितलं बाबा तुम्ही काय करा, आमच्याशी भेट घ्या एकदा. त्यावेळेला गंगेत जात असताना आधीच कडकडून मिठी दिली आणि विश्वनाथ म्हणजे विश्वेश्वर महादेव आणि नामदेव महाराज बाजूला आणि ज्ञानोबाराय मधात आणि असे चालले तिघ जण. आणि त्यावेळेला दोघांचा प्रवेश गंगेमध्ये झाला. गंगेतून आता पलीकडे जायचं, तेव्हा काय पूल नव्हते, पलीकडे जायचं आहे. त्यावेळेला गंगा मैयांनी पायाला मिठीच दिली. कोणाच्या? ज्ञानोबारायाच्या. कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय ज्या वेळेला गेले ना माऊली, गंगा मैयाला एवढं गहीवरून आलं आणि पायाला मिठी दिली आणि पाय सोडायलाच तयार नाही. त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात सोडा सोडा बाई, ज्ञानदेव सर्व ठाई. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे हात. गंगेमध्ये प्रवेश केला, गंगेने पाय धरले. त्यावेळेला गंगेला नामदेव महाराज म्हणतात अहो ज्ञानोबाराय कुठं नाही. जिथं ज्ञान आहे तिथं ज्ञानोबाराय आहे. ज्ञान रूपच ज्ञानोबारायचं आहे. कारण देव सांगताय देव मले नामा पाहे, ज्ञान देव मीची आहे. तो आणि मी नाही तुझा, ज्ञान देव आत्मा माझा. ज्ञानदेव माझा आत्मा आहे म्हणजे माझं आत्मदर्शन ज्या ज्ञानाने होतं ते ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा कधी मरणार नाहीये. ज्ञानोबाला तिथंच राहायचं आहे. त्या ठिकाणी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये ज्ञानोबाराय गेले आणि विश्वेश्वराच्या जवळ बसून विश्वेश्वराला बोलत आहे परमात्मा ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणी जे कोणी भक्तजन येतील त्यांना मोक्ष द्या, मोक्ष. कारण कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. ज्ञानोबारायचं वर्णन तुकोबाराय करतायत. कैवल्याचा पुतळाच हा प्रगटलेला आहे भूतळावरती आणि चैतन्याचा जिव्हाळा आहे ज्याला चैतन्याची मया आहे. जो थांबायचंय का? 3:30 झाले. झाला का चहा? थांबायचं का? सुखदेव दादा म्हणतायत थांबायचंय. भजन घ्या. ओम नमः शिवाय.